हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज व्हिडिओची सुरुवातच मंदिरापासून होते। तर मी इथं आदल्या दिवशी रात्री मंदिरात गेले होते, कारण मी दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे गुरुवारपासून व्रत चालू करणार होते। त्यामुळे बुधवारी इथं मी आहे त्याच कपड्यावरती गेले होते, कारण हे आले उशिरा, मग परत पाणी वगैरे येतं, त्यामुळे आम्ही उशिरा असंच गेलो होतो। पटकन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि नारळ वगैरे तिथं ठेवून आले, श्रीफळ वगैरे, कारण मला व्रत चालू करायचं होतं त्यामुळं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तर खूप उठायचं ठरवलं होतं, पण काय शेवटी 6:30 पावणे 7ला काहीतरी उठले मी, आणि उठून मग आधीच रेग्युलरचं जे होतं तर ते चालू केलं। आणि भाजी बनवणार ते फ्लावरची, पण अचानकच कोबीची, तर हे नको म्हटले कोबी, कारण एकटेच खाणार होते आज मी, तर माझा तर उपवास होता त्यामुळं। मग नंतर मग भाजी साफ करून ठेवली नव्हती रात्री, त्यामुळे उशीर झाला ही भाजी साफ करायलाच, कारण कांद्याची पात होती आणि माती वगैरे पण भरपूर लागलेली होती त्याला। तसं तर मी दरवेळी आणलं की भाजी साफ करून ठेवते, पण यावेळी हळदी कुंकुमुळं वगैरे वेळ भेटलाच नाही, तर तशीच राहिली होती ती, त्यामुळे हे साफ करण्यातच बराचसाच 10-15 मिनटं गेली। तर उठलं की लगेच आधी मी व्हिडिओ चालू करायच्या आधी आता काय करते, पीठ वगैरे मळून ठेवते, मग थोडंसं अर्धा तास पीठ कणिक चांगली भिजली की मग छान येतात चपात्या। कारण आता ते पीठ जे होतं ते म्हणजे खराब होतं, तर ते संपलं फायनली। आता या पिठाच्या चपात्या चांगल्या येतात, तर त्यामुळं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, पाणी वगैरे रेग्युलर मी पिलं होतं गरम, आणि लगेच स्वयंपाकाला इकडे लागली होती। भाजी आधी निवडून घेतली आणि नंतर कट करून घेतली। माती जास्त होती त्यामुळे भाजीत धुवावी लागली मला ती चिरून, पण तसं तर कट करून झाल्यानंतर मी कधी धुत नाही, पण छान इथं चाळणी थोडंसं पाणी जेवढं होईल तेवढं नितळायचा प्रयत्न केला, आणि लगेच तेल गरम करून डायरेक्ट भाजी थोडीशी म्हणजे जिरं टाकून डायरेक्ट टाकली। याच्यात दुसरं काहीच टाकलं नाही, लसूण वगैरे, कारण कांद्याची पात मी अशीच बनवते आणि छान होते। यावेळीचे जे पांढरे कांदे होते पुढचे ते थोडेसे मोठे नाही तर ते मोठे असले की तोच कांदा मी आधी भाजते, मग नंतर बाकीची जी पात उरलेली तर ती टाकते, पण यावेळी सगळंच एकदम टाकलं। चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि मग भाजी दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवून दिली। तोपर्यंत आता यांच्यासाठी चहा पण ठेवून घेते, म्हणजे भाजी आणि चहा एकदम होतोय तोपर्यंत लगेच चपाती पण बनवता येतील। आणि चहामध्ये शक्यतो आलं वगैरे असतंच, आलं नसेल तर मग गवती चहा वगैरे। गवती चहा कधी कधी काय होतं, सकाळ सकाळी मी विंडो वगैरे ओपन करत नाही, कारण बाहेर खूप थंडी आहे, तर थंड हवा वगैरे असते सकाळची, त्यामुळे शक्यतो बाहेर विंडो वगैरे ओपन नाही करत, गॅलरीची वगैरे। तर ते इथं मागाशी पीठ मळून ठेवलं होतं थोडंसं, आता अजून एक वेळ थोडंसं मळते तेल लावून, मग थोडंसं चपाती ज्या आहेत त्या छान येतात। आता आधीच गोळे बनवून ठेवले, आणि आता विहीचा पण थोडंसं एखादी चपाती देते तिला, एक छोटीशी, तिचा पण टिफिन रोज बनवावंच लागतो ह्यांच्याबरोबर, कारण ती पण लवकर तिला पण सोडावं लागतं 9पर्यंत स्कूलला। तर आता लगेच चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि यांचा टिफिन पण दिला, आणि त्यानंतर लगेच विहीसाठी पण टिफिन जो आहे तर तो भरते। तर तिच्यासाठी आधी टिफिन आहे ना तर थोडासा प्लॅस्टिकचा वगैरे घेतला होता, पण तिनं तो मोडून टाकला। तसं तर द्यायला नकोच होता मला, पण म्हणजे आवडत नाही कारण प्लॅस्टिकच्या डब्यातून द्यायला, पण नंतर मग स्टीलचाच एक देते, कारण आता थोडं तिला कळतं आहे डबा ओपन कसं करायचा किंवा काय, तर त्यामुळे आता तोच 2 कप्पे जो आहे तो स्टीलचा डबा देते।
तिलाही सकाळचं डब्यामध्ये मी जे पण आमच्यासाठी भाजी वगैरे बनवतो, शक्यतो तेच देते, चपाती भाजी. कधी तरच वेगळं काहीतरी असं डोसा वगैरे बनवते, नाहीतर कारण ती थोडंफार तरी खाऊन येते मग स्कूलमधून, कधी नाही खात. पण जेवढं मुलांसोबत खायला होईल म्हणून मग थोडंसं असं मी इथं चपाती तोडून ठेवते तुकडे आणि थोडीशी भाजी जी आहे तर एका डब्यात आणि दुसऱ्या एका डब्यात स्नॅक्स किंवा मग काही तर ड्रायफ्रूट्स वगैरे, कधी फ्रूट्स वगैरे असं काहीतरी ठेवते. तर आज आता इथं चकल्या दिल्या तिला बनवलेल्या आणि स्कूलमध्ये तिला सोडून वगैरे आले आता आणि परी पण झोपली होती. तोपर्यंत इकडे आता फरशी वगैरे पुसून घेते. जे डेलीचं काम जे होतं तर ते रोज करायचंच आहे. तर आज कपडे वगैरे काही धुतले नाही लवकर, कारण मला आज देवपूजा वगैरे छान करायची आहे. तुम्ही थंबनेलवरून तर पाहिलेच असेल आणि मगाशी पण मी सांगितलं, कारण माझं आज व्रत आहे गुरुवारचं. तर पहिल्यांदाच करते मी स्वामींचं व्रत. खूप जणांचे अनुभव वगैरे ऐकलेत, तर विचार केला बघू आता काय होते. तर आधी इथं पंचामृतसाठी मी दूध घेतलं आणि हे दूध कच्चं दूध आहे. दही घरीच लावलेलं होतं, तर ते पण दही छान लागलं होतं. दही घेतलं, थोडंसं मध ॲड केलं, ह्याच्यात तूप आणि साखर असं पंचामृत बनवलं. आणि आता पहिल्यांदा पंचामृताने इथं अभिषेक करून घेणार आहे मी सगळ्यात पहिल्यांदा. आणि स्वामींचा माझ्याकडे फोटो होता, पण फोटो ठेवला ना परी नेमकी जाते आणि फोटो घेऊन असं खेळत वगैरे बसते, त्यामुळे मी शक्यतो ते ठेवलेच नव्हते. म्हणजे इथं बंदच करून ठेवलेत, कपाटात ठेवलेत फोटो. अजून एक होता लक्ष्मीनारायणाचा, तर तो पण. मग त्यामुळे आता फोटो तर इथं ठेवू शकत नाही पूजेसाठी, म्हणून मग यांना काल मी मूर्ती वगैरे आणायला सांगितली होती, तर यांनी मूर्ती आणली. तर आता आज पहिल्यांदाच मूर्तीची स्थापना पण करायची आणि व्रत पण चालू करायचे, त्यामुळे आज व्यवस्थित छान अशी पूजा झाली पाहिजे, म्हणून मग आज बाकीची कामं सगळी तशीच थांबवली. फरशी वगैरे पुसून घेतली आणि आता लगेच देवपूजेला बसली मी. देवपूजा नेहमीप्रमाणेच मी आधी पण दाखवत होते आणि बरेच दिवस झाला तर गॅप पण पडलं होतं पूजेत. खूप दिवसांनी मी अभिषेक वगैरे घालत होते मूर्तींना. तर प्रत्येक एक सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांपासून चालू केले अभिषेक घालायला. पहिल्यांदा पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ मूर्ती, नंतर अभिषेक घालायचा आणि परत एक वेळ पाण्याने धुवून अशी स्वच्छ पुसून ठेवायची प्रत्येक मूर्ती. तर असं प्रत्येक मूर्तींना अभिषेक घालून घेतला. ज्या पण देवतांची आपण मूर्तीला अभिषेक घालतोय तर त्या देवतांचं नामस्मरण चालू ठेवायचं. तर असं छान सगळ्या देवतांना वस्त्र वगैरे घातले, माळा वगैरे घातल्या आणि आता गंध लावून घेतलं. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा मी चंदन उगळते. तर चंदन तसं तर मी हातावरच उगळते, तसं दगडावरती वगैरे म्हणजे ते त्याचं हे असतं सहाणं, तर सहाण्यावरती वगैरे उघळतात सगळे. पण मला आता एवढं शक्य नाही होत, कारण कधी कधी देवाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण खूप जपून ठेवाव्या लागतात, कारण लहान मुलं आहे घरी त्यामुळं. तर छानशी अशी पूजा झाली. सगळ्यात पहिलं गंध लावून घेतलं आणि आता हे जे 2 मुकुट होते, तर एक मुकुट बाळकृष्णाचा होता तर तोही तोडला मुलींनी, त्यामुळे हे दोन्ही आता नवीन होते जे मुकुट, तर ते आता एक स्वामींना आणि एक बाळकृष्णाला घालून घेतला आणि छान सगळ्यांचं वस्त्र वगैरे अर्पण केलं. आज फुलं जास्त नव्हती,
होती, जी शिल्लक उरलेली होती फुलं तर तीच ठेवली आता, म्हणजे तीच देवाला अर्पण केली. आणि प्रसादामध्ये पण आज जास्त काही नाही, चपाती आणि भाजी जी होती तर तीच ठेवली होती. तर तीही नंतर परीने घेतली होती, त्यामुळे मग साखरच नैवेद्याला ठेवली होती. आणि नैवेद्य ठेवला की परी लगेच घेऊन जाते कधी कधी, त्यामुळं मग डब्बल पण ठेवावं लागतं. तर आज काल तसंही मी उंबरठा लेपन वगैरे केलं होतं, पण आज पण केलं कारण आज व्रत आहे तर खूप म्हणून. आणि आज बाहेरची फरशी वगैरे जी होती तर तीही मी क्लीन केली होती. तर रोज तर कधी कधी करणं शक्य नाही होत, पण कधी तर करते मी. नाहीतर आधी खूप म्हणजे विही एकटी होती त्यावेळी सगळी क्लिनिंग नीट व्हायची, पण आता परीमुळे जास्त शक्य होत नाही, तर त्यामुळे कधीतरच बाहेरचा पॅसेज जो आहे तर तो क्लीन करते. तर आधी सगळ्यात पहिलं उंबरठा लेपन करून घेतला आणि नंतर मग रांगोळी पण काढून घेतली. त्यानंतर मग इकडं पुढं तर इथं आज पूजा वगैरे अशी वेगळी मी मांडणार नाही आहे, याच पूजामध्येच हे सगळं करणार आहे, उपासना वगैरे. तर त्यामुळंच इथंच मी स्वामींचं नाव इथं फक्त खाली रांगोळीने काढलं, तर तेही परत अर्ध्या तासात परीने काही ठेवलं नाही. त्यामुळे इथं रांगोळी वगैरे पूजा वगैरे मांडणी केली तरी ते नीट ठेवणार नाही, त्यामुळं मग मी असंच फक्त मूर्ती स्थापन करून इथं समोरच डायरेक्ट पूजा वगैरे चालू केलं. तर सगळ्यात पहिलं इथं जे आपण संकल्प म्हणतो व्रताचा कोणते आहे तर तो इथं केला. तर आजची जी महिना चालू आहे, सगळ्यात पहिलं संकल्प बोलताना मराठी महिना, नंतर वार, तिथी आणि आपण आपली जी पण काही इच्छा आहे, म्हणजे जी पण ज्यासाठी पण आपण व्रत करणार आहे तर ते असं यासाठी करते आणि ते पूर्णत्वास जावं म्हणून प्रार्थना करायची. आणि मग पुढं जे काय आपलं पूजा वगैरे तर ती करायची. तर याआधी मी साईबाबांचं व्रत दरवर्षी करत होते, पण मी खूप जणांकडून किंवा बऱ्याच जणांच्या तोंडातून असं ऐकतो बघा आपण की स्वामींचं हे व्रत केलं की खूप अनुभव वगैरे येत असतात. तर मग म्हणून मी आज आयुष्यात पहिल्यांदा हे व्रत करते आणि आय होप माझी जी विश आहे तर ते लवकर पूर्ण होईल. तर त्यासाठी आता इथं 11 माळींचा जप करायचा होता मला. श्री स्वामी समर्थ असं पूर्ण अशा 11 माळी म्हणायच्या होत्या. तर मला तर माहीत होतं एक वेळ कंटिन्यू पूर्ण होणार नाही, पण जेवढं होईल तेवढं म्हणून इथं सकाळी मी बसले होते पूजेला. तर सकाळी माझ्या 9 माळा पूर्ण झाल्या आणि मग आता उरलेल्या आता रात्री इथं संध्याकाळी दिवा लावून वगैरे चालू केलं. तर आज यांना पण यायला उशीर झाला आणि आज बघा पूर्ण स्वामींनी पण परीक्षा घेतली. असं परी दिवसभर रडते, म्हणजे रोज नेहमी अशी शांत राहते, पण आज बिलकुल अशी मला तिनं 5 मिनटं पण असं सोडलं नव्हतं, त्यामुळे तिला कंटिन्यू घेऊन होते. आणि सकाळपासूनच माझी परीक्षा जी आहे तर ती चालू झाली होती. तर असं व्यवस्थित मग आज काही जास्त नैवेद्य वगैरे मला काही बनवता नाही आला. मग इथं मला वाटतं 8 वाजता पूजा मी चालू केली आणि 8 वाजल्यापासून 9:30 पावणे 10 वाजले पूर्ण पूजेला. नंतर जे आपलं हे स्वामीचरित्र सारामृत आहे ते पूर्ण सगळं वाचून व्हायला तर खूप उशीर झाला, पण व्यवस्थित झालं. पहिलाच गुरुवार होता त्यामुळं अंदाज पण नव्हता, मी आधी कधी वाचलं पण नव्हतं किती वेळ लागेल वगैरे. तर बरोबर 1.5 तास लागला, पाऊण 2 तास लागले हे वाचायला पूर्ण. तसं तर पूर्ण एकदम सांगशीत म्हणजे एकदम छोटं असे अध्याय आहेत, पण पूर्ण एकदम वाचायचं म्हटलं की थोडासा उशीर लागला. जर दिवसा थोडं वाचलं असतं तर एवढा उशीर लागला नसता एकाच वेळी. मग
आणि मग 10 वाजता नंतर मग भाकरी वगैरे करून मग आधी नैवेद्य दाखवला आणि मग म्हणजे भात आणि आमटी सुरुवातीला मी बनवली होती पूजेला बसायच्या आधी आणि मग भाकरी वगैरे करून नैवेद्य दाखवला आणि मग नंतर 10 साडे 10 वाजता मग मी जेवले. तर हा पहिल्या दिवसाचा पूर्ण गुरुवारचा एक्सपिरियन्स होता असा. थोडीशी परीक्षा घेतली स्वामींनी, पण छानशी पूजा वगैरे म्हणजे व्यवस्थित पार पडली, त्यामुळं तो एक आनंद होता. आणि तुमचेही कुणाचे काय अनुभव असतील तर मला नक्की सांगा. स्वामींची आरती पहिल्यांदाच म्हणत होते मी, त्यामुळं पाठ वगैरे तर नव्हती. तर आधी इथं मोबाईलवरती बघितली आणि मग मोबाईलमध्ये बघूनच म्हणत होते मी इथं. त्यानंतर पूर्ण घरात धूप वगैरे फिरवला. तर ही अशी झाली पहिल्या गुरुवारची पूजा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.